गुणाकार भाग 1. पहिल्यांदा करूया उजळणी. 53 गुणिले 8. चौकट पद्धतीने 53 ची फोड होईल 50 आणि 3 गुणिले 8. 8 गुणिले 50 बरोबर 400. 8 गुणिले 3 बरोबर 24. म्हणून 400 अधिक 24 बरोबर 424. म्हणून 53 गुणिले 8 बरोबर 424. 68 गुणिले 12. चौकट पद्धतीने 68 म्हणजे 60 आणि 8. 12 म्हणजे 10 आणि 2. 60 गुणिले 10 बरोबर 600. 8 गुणिले 10 बरोबर 80. 60 गुणिले 2 बरोबर 120. 8 गुणिले 2 बरोबर 16. म्हणून 600 अधिक 120 अधिक 80 अधिक 16 बरोबर 816. म्हणून 68 गुणिले 12 बरोबर 816. 3 अंकी संख्येला गुणणे. पहिल्यांदा शतक संख्येला 1 अंकी संख्येने गुणणे. पूर्ण शतक संख्येला दुसऱ्या संख्येने गुणताना शतकातील अंकाला त्या संख्येने गुणावे आणि आलेल्या गुणाकारापुढे 2 शून्ये लिहावी. म्हणून 6 गुणिले 1 बरोबर 6 एक्के 6 आणि त्यावर 2 शून्य म्हणजे 600. 7 गुणिले 2 बरोबर 7 दुने 14 त्यावर 2 शून्ये 1400. 40 गुणिले 500 बरोबर 4 पंचे 20 त्यावर 3 शून्ये म्हणून उत्तर 20,000. या ठिकाणी शतक संख्येतील 2 आणि दशक संख्येतील 1 अशी एकूण 3 शून्ये लिहायची. 35 गुणिले 200. पहिल्यांदा 2 शून्ये लिहिली. 2 पंचे 10 10शी 0 हातचा आला 1 2 त्रिक 6 अधिक 1 हातचा म्हणजे 7. म्हणून उत्तर 7,000. 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणणे. 408 गुणिले 9. 408 बरोबर 400 अधिक 0 अधिक 8. 9 गुणिले 400 बरोबर 3600. 9 गुणिले 0 बरोबर 0. 9 गुणिले 8 बरोबर 72. म्हणून 3600 अधिक 0 अधिक 72 बरोबर 3672. म्हणून 408 गुणिले 9 बरोबर 3672. 367 गुणिले 5. 367 बरोबर 300 अधिक 60 अधिक 7. म्हणून 360 7 गुणिले 5. 5 गुणिले 300 1500. 5 गुणिले 60 300. 5 गुणिले 7 35. म्हणून 1500 अधिक 300 अधिक 35 बरोबर 1835. म्हणून 367 गुणिले 5 बरोबर 1835. पुढचं उदाहरण. तांदळाच्या एका लहान पोत्याची किंमत 825 रुपये आहे. तर अशा 5 पोत्यांची किंमत किती? 825 बरोबर 800 अधिक 20 अधिक 5. म्हणून 820 5 गुणिले 5. 5 गुणिले 800 4000. 5 गुणिले 20 100. 5 गुणिले 5 25. म्हणून 4000 अधिक 100 अधिक 25 बरोबर 4125. म्हणून 5 पोत्यांची किंमत 4125 रुपये. 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणणे. 545 गुणिले 38. 545 बरोबर 500 अधिक 40 अधिक 5. 38 बरोबर 30 अधिक 8. म्हणून 540 5 गुणिले 30 8. 500 गुणिले 30 बरोबर 15,000. 40 गुणिले 30 बरोबर 1200.
5 गुणिले 30 बरोबर 150. 500 गुणिले 8 बरोबर 4000. 40 गुणिले 8 बरोबर 320. 5 गुणिले 8 बरोबर 40. म्हणून 15,000 अधिक 4,000 अधिक 1,200 अधिक 320 अधिक 150 अधिक 40 बरोबर 20,710. म्हणून 545 गुणिले 38 बरोबर 20,710. पुढचं उदाहरण. एका इंग्रजी शब्दकोशाची सवलतीची किंमत 175 रुपये आहे. तो घेण्यासाठी वर्गातील 31 मुलांनी वर्ग शिक्षकांकडे रक्कम दिली. तर वर्ग शिक्षकांकडे एकूण किती रक्कम जमा झाली? या ठिकाणी गुणाकार करू. 175 बरोबर 100 अधिक 70 अधिक 5 आणि 31 बरोबर 30 अधिक 1. म्हणून 100 70 5 गुणिले 30 1. 100 गुणिले 30 3000. 70 गुणिले 30 2100. 5 गुणिले 30 150. 100 गुणिले 1 100. 70 गुणिले 1 70. 5 गुणिले 1 5. म्हणून 3000 अधिक 100 अधिक 2100 अधिक 70 अधिक 150 अधिक 5 बरोबर 5425. म्हणून वर्ग शिक्षकांकडे एकूण 5425 रुपये जमा झाले. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.